शेवगाव शहरातील नेवासा रोडवरील बॉम्बे मशिनरी यांच्या गोडाऊनला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली। ही आग सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान लागल्याचे समजते। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनास्थळी आजूबाजूला हॉस्पिटल तसंच काही दुकाने असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोडाऊनचे संचालक सुधीर शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार पीव्हीसी पाईप तसंच एचडीपीई पाईपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीची तीव्रता लक्षात घेता तात्काळ विविध ठिकाणाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। वृद्धेश्वर कारखाना, पाथर्डी नगर परिषद, ज्ञानेश्वर कारखाना, भेंडा, गंगामाई कारखाना आदी ठिकाणाहून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे काही तासांत आग आटोक्यात आणण्यात यश आले। यावेळी एमसीबीचे वायरमन नसीर काझी व बापू कळसाई यांनी विशेष सहकार्य करत तब्बल 9 पंपांच्या सहाय्याने आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली। त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान पाथर्डी नगर परिषदेचे नारळकर यांनीही घटनास्थळी भेट दिली। या सर्व अग्निशमन दलांचे वेळेवर आगमन झाल्याने बॉम्बे मशिनरीचे संचालक सबलोक यांनी आभार मानले। मात्र शेवगाव नगर परिषदेचा स्वतःचा अग्निशमन बंब उपलब्ध असता तर आग अधिक लवकर आटोक्यात आली असती अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। ई समाचार न्यूजसाठी सुरेश पाटील, शेवगाव।